पब्यात कशा रीतीनं कामकाज इथे संघाचं होणार आहे. लढायचं जरूर आहे पण इथे आपण पाहतो आता या सामन्यात लढणं अतिशय महत्वाचंच आहे. इथे हा चेंडू आपण पाहते पहा सूर एक टाकला गेला. सचिन हरिश्चंद्र यांची गोलंदाजी पहिल्याही सामन्यात आपण पाहिली गेली देखील होताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स त्यांनी घेतल्या आणि 2च धावा या ठिकाणी नक्कीच दिल्या होत्या. तर या सामन्यात पाहायचंय कशा रीतीनं कामकाज आणि संघासाठी काय मोलाचं योगदान देत आहे ते पाहावं लागेल. इथे आपण पाहतोय सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती येत आहेत. केवळ एकच धाव या ठिकाणी आपण पाहतोय. 30 चेंडू फेस करायचे 30 चेंडू या ठिकाणी तुम्हाला नक्कीच खेळायचे. या 30 चेंडू मध्ये पाहायचंय किती धावा इथे संघ बनवणार आहे हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बराचसा उशीर झाला आपण पाहतोय अगदी 3 वाजलेत आणि 3 वाजता आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा तिसरा सामना जरूर आपल्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. इथे पहा फटका इथे खेळायचा होता फसला गेलाय. आतिश आपण पाहतोय पूर्णपणे आपण पाहतोय आतिश असेल सचिन असेल सगळे हे तालुक्यातले खेळाडू आहेत आणि आपल्याच तालुक्यातल्या खेळाडूंना आपण पाहतोय इथे सगळ्यांची खेळ या ठिकाणी जरूर माहिती आहे. त्यामुळे या खेळाच्या जोरावरती देखना क्रिकेटचा आपण पाहतोय हा रणसंग्राम संपन्न होताना पाहायला मिळेल. जरूर आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव जरूर येताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका धाव्याने धावफलक थोडंसं पुढे जाईल. 3 धावा या धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. 3 धावा केवळ आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. 3 धावा आहेत. अभिजित कवाने आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती जिने आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय महत्वपूर्ण नक्कीच धाव्यांची उभारी दिली होती. तेच अभिजित कवाने तुम्ही पाहताय ठिकाणी पॉइंटच्या दिशेने पाहायचंय. क्षेत्ररक्षक तिथे या दरम्यान झेल सुटला गेलाय. एक धाव तर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे पाहायचंय फलंदाज अभिजित बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सिद्धार्थ मेन्स वेबचे मालक मान्य सिद्धार्थ भैया कर यांची बोलीची नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत. गोविंद पठारे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती जाताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा देखील आपण पाहतोय खेळ नक्कीच संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 धावा या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. शक्तिशाली मध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा संपली. इरिगेशन कॉलनी येथील हॉटेल न्यू काकाचे मालक मान्य सुनील शेठ घुले व मान्य अनिल शेठ घुले यांच्याकडून ही पहा संपली. दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय भैया गायकवाड गोलंदाजी मार्क वरती आपल्या इतर ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. हे 6 चेंडू भैया यांचे आपण पाहणार आहोत कशा रीतीने या ठिकाणी नक्कीच असणार आहेत. आतिश मकासरे आपण पाहतोय अद्यापर्यंत 3 चेंडू खेळले गेले. 2 धावा या ठिकाणी जरूर नक्कीच त्यांच्या देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक धक्का संघाला बसला गेलाय. पब्यात दुसऱ्या षटकामध्ये भैया गायकवाड यांच्यावरती कशा रीतीने आक्रमकता धारण करतील आतिश मकासरे. पहिला चेंडू पहा स्लोवर 1 टाकला. सुरेख चेंडू आपण पाहतोय नक्कीच टाकला गेला भैया यांच्या मार्फत आणि तिथे आपण पाहतोय सुरेखरित्या इथे कामकाज होताना पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू तर सुरेखच आहे. उर्वरित आपण पाहतोय 5 चेंडूंचा समाचार अजून देखील या ठिकाणी बाकी असणार आहे. चेंजेस बदलाव जरूर होत आहेत पण या चेंजेस वरती बदलावरती कितपत यशस्वीता होते ना पाहायला मिळेल. हा चेंडू खराब आहे. वाईड चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल. वाईट चेंडू आपण पाहतोय जरूर या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. 5 धावा या धावफलकावरती पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय भैया गायकवाड नक्कीच टाकत असताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आतिशसाठी स्लोवर 1 समोरच्या बाजूने खेळला. क्षेत्ररक्षक तिथे पाहायचंय दूरवरती राहील. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जातोय. चौकार 4 धावा आहेत.
मोका हा मारला चौका. निहाल स्टाईल्स राहुरी MIDC चे प्रोप्रायटर मान्य निहाल शेठ सोळंकी यांचा सनसनीत चौका. 9 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. 9 रन्स. हो इथे नो बॉल आणि चेंडू आपण पाहतोय जाईल नक्कीच आपण पाहतोय अगदी सीमा पार. नो बॉल +4. पाहुणी मोका हा मारला चौका. निहाल स्टाईल्स राहुरी MIDC चे प्रोप्रायटर मान्य निहाल शेठ सोळंकी यांचा सनसनीत चौका. फ्री हिटची संधी आपण पाहतोय आतिश मकसरे यांच्यासाठी आहे. पाहूया त्या फ्री हिट वरती काय कोणता हिट मारतील. इथे आपण पाहतोय फ्री हिट वरती नक्कीच फटका आला. एक धाव तर आली ती क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नसणार आहे. केवळ एकच धाव आपण जरूर पाहतोय. सुरेख चेंडू म्हणावा लागेल कारण फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाजाचा इरादा असतो मोठा फटका खेळायचा षटकार मोठा खेळायचा. पण इथे भैयानं आपण पाहतोय सुरेख चेंडू टाकला गेला आणि त्या चेंडूवरती केवळ एकच धाव घेण्यास भाग पाडला गेलाय. 15 धावा नक्कीच आपण पाहतोय धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे सुरेख फटका इथे पाहायचंय. नवनाथ गुंजाळ दूरवरती नक्कीच राहिले गेले. एक धाव तर येताना पाहायला मिळाली. पुनश्च एकदा आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल भैया यांची आपण पाहतोय. पहा तरी अतिरिक्त खराब चेंडू टाकलाय. अगदी आपण पाहतोय 5 धाव्यांचा जरी बोनस दिला असेल पण तरी देखील आपण पाहतोय संघासाठी कमबॅक देखील होताना जरूर आपण पाहतोय. 4 चेंडूंचा समाचार जरूर झालाय. पब्यात फुल टॉस. इथे आपण पाहतोय चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव जरूर असणार आहे. फेकी आली आहे. इथे आपण पाहतोय बॅकअपच्या दिशेनं वैभव जरूर आहे. फेकी जरूर आली आणि तिथे आपण पाहतोय एकच धाव पाहायला मिळाली. धावफलक थोडंसं पुढे गेलं. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं महाराणा प्रतिष्ठान चे संघमालक सन्माननीय आमचे मार्गदर्शक बबलू शेठ गाडगे साहेब देखील उपस्थित आहेत. बबलू शेठ आपलं देखील या ठिकाणी समस्त आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. संधी साधून थेट पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. सिद्धार्थ मेन्स वेअरचे मालक मान्य सिद्धार्थ भैया कड यांची बळीची बारी. नवीन खेळाडू आपण पाहतोय शुभम ताके. स्वतः संघाचा संगणक मैदानावरती आपल्याला जाताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ देखील जो संपला गेला. 12 चेंडू मध्ये आपण पाहते बनवल्यात 17 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बारा चेंडू मध्ये आपण पाहतोय 17 जरूर धावा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या ठिकाणी नक्कीच आपण 3 षटकांचा खेळ बाकी आहे. त्या 3 षटकांमध्ये पाहावं लागेल किती धावा येणार आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय महेश घोरपडे मैदानावरती आपण पाहतोय इथे येताना पाहायला मिळत आहेत. बघूयात काय करामध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. इथे नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू खराब आहे. वाईड बॉल. वाईट चेंडू जरूर आपण या ठिकाणी नक्कीच पाहायला गेला. पुणे एकदा आपण पाहतोय पुढील चेंडू महेश बिगेट करण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येताना पाहायला मिळेल. एकच धाव या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. येवले आखाड्याचे आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी संपन्न होत असलेला हा येवले आखाडा प्रीमियर लीग तुम्ही आम्ही पाहतोय. धावफलक या ठिकाणी पाहिलं गेलं तर 19 धावा या धावफलकावरती आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उर्वरित कामकाज इथे आपण बघतो समोरच्या बाजूने खेळलाय सहजरित्या नक्कीच फटका खेळला आणि चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार.
चौकार, 4 धावा आहेत, 4 रन. पाहुणी मोका हा मारला चौका. निहाल स्टाईल्स राहुरी MIDC चे प्रोप्रायटर मान्य निहाल शेठ सोलंकी यांचा चौका. नक्कीच आपण पाहतोय इथे या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळलाय, पायचे चेंडू सीमा पार गेलाय, 4 आर झालाय, मिळालाय षटकार. हा गेला षटकार. राहुरी MIDC च्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा. नक्कीच आपण पाहतोय इथे पहा सुरेखरित्या आपण पाहतोय इथे फटकेबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं शुभम. पुणे एकदा तिकडे खेळला गेला, फटका थोडासा फसला गेला असेल, 1 धाव तर आली आहे, 1 धाव जरूर आपण नक्कीच पाहतोय. धावफलक 30 धावा या धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. 30 धावा धावफलकावरती आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. महेश पुणे एकदा तयार असणार आतिश साठी फुल टॉस, डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जाईल, फरार होईल, मिळेल षटकार. हा गेला षटकार. राहुरी MIDC च्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. 36 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. सुरेख फटका खेळला आणि त्या फटक्याला आपण पाहतोय सीमारेषा दाखवली आहे आतिश मकासर यांनी. आपण पाहतोय पहा बघ्यात पुढे नक्की सफल झालेत. पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, इथे एज लागली गेली, चुकी करणार नाही नवनाथ गुंजाळ आणि फलंदाज आतिश मकासरे बाद. संधी साधून इथे पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सिद्धार्थ मेन्स चे मालक मान्य सिद्धार्थ भैया कड यांची बळीची बळी. नवीन फलंदाज आपण बघतोय सुरेश मोरे मैदानावरती आपल्याला जाताना या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. संघाला नक्कीच गरज आहे. धावफलक जर पाहिलं गेलं इथे आपण बघतोय 36 धावा धावफलकावरती 36, 5 षटकांचा खेळ इथे तुम्ही नक्कीच खेळता. 30 चेंडूंचा खेळ तुम्हाला खेळायचा आणि त्या 30 चेंडूंमध्ये धावा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच बनवणं हे देखील गरजेचेच आहेत. तर आदरणीय बबलू शेठ गाडगे साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी आदरणीय प्रतापजी निमसे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते महाराणा 11 टीमचे ओनर आदरणीय बबलू शेठ गाडगे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. जाव्यात मैदानावरती नवनाथ गुंजाळ तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती 4थं षटक टाकण्यासाठी संघाच्या माध्यमातून आपण मध्ये टाकत अगदी येण्यासाठी पुढे सरसावले जात आहेत. पाव्यात नवनाथ गुंजाळाच्या मार्फत 36 धावा धावफलकावरती स्ट्राईक एंड वरती संघनायकाविरुद्ध संघनायकाचा सामना आहे आणि एका संघनायकानं समोरच्या संघनायकाला या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच माघारी धाडला गेलाय. शुभम बाद. संधी साधून इथे पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सिद्धार्थ मेन्स चे मालक मान्य सिद्धार्थ भैया कड यांची बळीची बळी. शुभमला इथे नक्कीच आपण पाहतोय माघारी यावं लागते. अकील शेख नवीन फलंदाज मैदानावरती आपल्या ठिकाणी नक्कीच जाताना पाहायला मिळेल. थोडस नक्कीच आपण पाहतोय इथे धक्क्यांपाठोपाठ धक्का लागत असताना पाहायला मिळतात. अगदी धावा थांबवण्याचं कामकाज बजरंग 11 संघाच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे आणि हा प्रयत्न देखील महत्वपूर्ण जरूर असणार आहे. भव्यात उर्वरित कामकाज कशा रीतीने होताना पाहायला मिळेल आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण नक्कीच पाहणार आहोत. चेंजेस बदलाव जरूर नक्कीच होतील. या बदलावावरती पाहायचंय काय समीकरण होताना पाहायला मिळत आहेत. लवकर आता नक्कीच फलंदाज आहे किती आपण पाहतोय. पहा सूर एक चेंडू टाकला गेलाय, देखील चेंडू आपण पाहतोय इथे. डॉट चेंडू पाहायला मिळेल.
निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकाचं षटक आहे. धावफलकावर पाहायला गेलं तर केवळ 36 धावा आहेत. धावा वाढवाव्या लागतील. धावा किमान आपण पाहतोय 50+ होणं गरजेचं आहे वीर 11 संघासाठी. इथे आपण पाहतोय चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डीप लॉंग ऑफ आपण पाहतोय. चेंडू अडवलाय. केवळ एकच धाव या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या एका धावेने धावफलक पुढे जाईल. 37 धावा या धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. 37 धावा धावफलकावरती आपण नक्कीच पाहतोय. उर्वरित आपण पाहतोय कामकाज कशा रीतीनं आहे. बेघेट केलाय. इथे आपण पाहतोय मोठा फटका इथं पाहायला मिळेल. चेंडू जाईल सीमा पार. खणखणी षटकार 6 धावा आहेत. फटकाचा बोरा हा गेला षटकार. रवरी MIDCच्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. देखना षटकार येताना पाहायला मिळाला. उर्वरित आपण पाहतो या षटकातले अजूनही 2 चेंडू असणार आहेत. 43 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 43 43 धावा धावफलकावरती आपण नक्कीच या ठिकाणी पाहतो. उर्वरित कामकाज कशा रीती होताना पाहायला मिळेल येणाऱ्या वेळेत नक्कीच आपल्याला समजून येणार आहे. पुन्हा एकदा तयार. ओ हा चेंडू आपण पाहते. पहा सुरेख टाकला होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला. एक धाव तर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. फेकी आली आहे. 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय सुरेखरित्या जपळून पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक देखील पुढे जाईल. 45 धावा या धावफलकावरती आपल्याला लागताना पाहायला मिळत आहेत. 45 धावा या धावफलकावरती जरूर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आणि इथे बेगेट केलाय. आपण पाहतोय चेंडू सीमा काळजी घ्या. सीमा पार गेलाय. षटकार 6 धावा आहेत. फटकाचा बोरा हा गेला षटकार. रवरी MIDCच्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. या आपण पाहतोय नक्कीच फटक्याने संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 51 धावा वीर 11 संघाचे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. पहिले 2 चेंडू आपण पाहतोय नक्कीच सुरेख टाकले गेले. पण तदनंतरच्या 4 चेंडूंमध्ये आपण पाहतोय नवनाथ गुंजळ यांच्यावरती 15 धावा खर्च झाल्या. शेवटचं अंतिम षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजाला या ठिकाणी पाचारण केलंय. भैया गायकवाड आपल्या कोट्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी इथं नक्कीच सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भव्यात नौका खेळाडू जरूर आहे. कारण प्रीमियर लीगच्या धर्तीवरती भैयाला आपण अद्यापर्यंत कमी प्रमाणात पाहिलं गेलंय. पण आज गोलंदाजी करत असताना भैया गायकवाड आपण पाहतोय इथे कशा रीतीनं कामकाज. या षटकामध्ये अधिक आक्रमकतेचं अंतिम षटक टाकण्याची जबाबदारी जरूर देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी संदीपजी कदम यांचे बंधू सचिनदादा कदम हे सुद्धा उपस्थित आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद. जव्यात पुणे एकदा आपण पाहतोय इथे भैया काय करामत करतोय. शफल जरूर झाल्यात. फुल टॉस. तिथे चेंडू जरूर होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव येताना पाहायला मिळेल. 1 धाव या ठिकाणी आपण पाहतोय येताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 52 धावा या धावफलकावरती पाहायला मिळते. तिथे आपण पाहतो या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला तो हा संघ असणार आहे कॉलबॅक मध्ये जाणारा प्रथम संघ असणार आहे. तो या सामना संपल्यानंतर आपल्याला नक्कीच समजून येणार आहे तो कोणता असणार आहे. येणाऱ्या वेळेत जरूर आपल्याला या ठिकाणी कळून येणार आहे. पाहूयात. हा चेंडू आपण पाहतोय. पहा सुरेख टाकला गेला. देखण्या रीतीनं आपण पाहतोय टाकले जात आहेत. हे चेंडू महत्वाचे आहेत. हे चेंडू अतिशय महत्वाचे आहेत बजरंग 11 संघासाठी. पण हे चेंडू आपण पाहतोय घातक आहेत वीर 11 संघासाठी. धावा इथे आपण पाहतोय रोखल्या जातील. पण या रोखणाऱ्या धावा आपण पाहतोय इथे कमी धावसंख्येचं आव्हान म्हणून नक्कीच पाहिलं जाईल. कारण तुम्ही 30 चेंडूंचा खेळ या ठिकाणी नक्कीच संपन्न करताय. अगदी खेळताय.
त्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे वेळ वाचणं. इथे पहा रिवर्सचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. भैयाचं कौतुक असेल या भैया गायकवाडनं आपण पाहतोय अद्यापपर्यंत 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडू मध्ये केवळ एकच धाव अद्यापपर्यंत दिली आहे. 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय केवळ एकच धाव दिली आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ आपण मध्ये इथे बाकी आहे. या 3 चेंडूंमध्ये पाहायचंय कशा रीतीने धावा या ठिकाणी होणार आहेत. फुल टॉस आणि इथे जरूर दाखवली जाईल सीमा रेषा. जातोय सीमा पार खणखणीत षटकार. फटकाचा बोरा हा गेला षटकार. रवरी एमआयडीसीच्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. 58 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक राजाला देखील विनंती असेल आपल्या जवळपास चेंडू असेल तर आपण देत चला, कारण स्वतः क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी आपण मध्ये एवढं लांब जाऊन चेंडू या ठिकाणी आणावा लागतोय. त्यामुळे आपल्याला देखील आपण देखील थोडंसं सहकार्य केलं तर देखील काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा बिगेट केला आपण पाहतोय. इथे पाहायचंय आणि चेंडू जातोय थेट सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. फटकाचा बोरा हा गेला षटकार. रवरी एमआयडीसीच्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. इथे नक्कीच आपण पाहतोय पहा सनसनी तिथे या ठिकाणी षटकार आले 2 चेंडू वरती, कदाचित 3 चेंडू वरती आपण पाहतोय देखणे टाकले आणि चौथा आणि 5वा चेंडू नजर लागले. हा चेंडू आपण पाहतोय खराब आहे. वाईट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा गेला वाईड. सिलाई वर्ल्डचे मालक मान्य सिद्धार्थ शेखर रासने यांच्याकडून एक रन. 65 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इनिंगचा आपण पाहतोय शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे सुरेख फटका पुन्हा कव्हरच्या दिशेने खेळलाय पाहायचंय आणि तिथे आपण पाहतोय इथे लागोपाठचा तिसरा षटकार येताना पाहायला मिळेल. फटकाचा बोरा हा गेला षटकार. रवरी एमआयडीसीच्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. पहिल्या 3 चेंडू मध्ये भैया गायकवाडनं आपण पाहतोय एकच धाव दिली. तदनंतरच्या 3 चेंडू मध्ये भैयानं आपण पाहतोय इथे 19 धावा दिल्या आणि अशा रीतीने आपण पाहतोय तब्बल बनवल्या गेल्यात 71 धावा. पहिला इनिंगचा खेळ संपला. बनवायच्यात 72 धावा. पाहुयात 72 बनवल्या जातील का. टॉस साठी या.
या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सत्तर धाव्यांचं लक्ष जे आपण पाहतोय बजरंग 11 टीमला मात्र जे पार करायचंय. आजच्या दिवसातील तिसरा सामना कुठल्या तरी एका टीमला जे आपण पाहतो आहोत की ही स्पर्धा कॉलबॅक मध्ये जावं लागेल. पुढच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय बबलू शेठ गाडगे साहेबांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा आपण टॉस करू. कॅप्टन आलेले आहेत. चला या बबलू शेठ या. आबासाहेब आपण सुद्धा यायचे व्यासपीठाच्या समोर. हे नुकतीच पार पडलेली स्पर्धा जय हिंद आणि महाराणा प्रीमियर लीग दोन्ही मित्र परिवार मात्र आता यानंतर आमने सामने मैदानावरती राहतील. जय हिंद 11 आणि त्यांच्या विरोधात महाराणा 11 असा सामना आहे. 5 ओव्हरची मॅच राहील याची नोंद घ्या. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात महेश रायकर षटक क्रमांक पहिलं. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदीप आणि संगनायक स्वतः नवनाथ गुंजाळ स्ट्राईक वरती. 30 बॉल 72 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल नवनाथ गुंजाळ आपण पाहत आहोत. लॉंग ऑफला केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल आणि सीमारेषेच्या लगत टिपलेला सुंदर झेल. नवनाथ गुंजाळ बाद. विकेट. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सिद्धार्थ मेन्स वेअरचे मालक मान्य सिद्धार्थ भैया कर यांची बळीची थँक्यू. सचिन दादा ओगले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टॉस इथं आपण पाहतोय जिंकलाय जय हिंद 11 टीमने आणि एक 2-5 मिनिटांमध्ये आपला निर्णय कळवा. धक्का क्रमांक पहिला आपण पाहतोय टीमला बसलाय. नवनाथ गुंजाळ जो आपण पाहतोय 0 वरती परतवलाय आणि नवीन फलंदाज मुसाद शेख मैदानाच्या आतमध्ये. 72 बनवायच्यात ती क्षमता आहे फलंदाजांमध्ये. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. इथं कुठली क्षणी मुवमेंट जो आहे काटा जो आहे तो चेंज होऊ शकतो मॅचचा. आणि पाहायचं आपल्याला 30 बॉल म्हणजे 5 ओव्हरचे मॅचेस आज आपण वेळेअभावी ठेवलेत. उद्या ठीक 10 वाजता हे मैदान आपल्याला सुरू करायचे. याची देखील उद्याच्या 4ही संघांनी नोंद घ्या. परंतु हा मॅच आपण पाहणार आहोत. एक संघ कॉलबॅक मध्ये जाईल आणि एका टीमला 5व्या मॅच साठी मात्र एक परत संधी निर्माण होईल. ओ वाचला. बाल बचावला मुसाद. लाजबाब. काय स्किल आहे महेश रायकरच्या हातामध्ये. बोटांमध्ये जादू आहे. चेंडू डॉट. आणि काय डाय आहे तिथं. वा चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यानच्या शॉर्ट टर्नमॅनला आपल्याला पाहायला भेटलेलं. सुरेश त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. पडझड जरी झाली असेल परंतु आज टीम साठी तो पूर्णपणे 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. धाव फलकावरती आपण पाहतोय खातं खोललंय बजरंग 11. विलास शेठ गायकवाड पिंटू शेठ गायकवाड यांच्या मालकीचा हा संघ आपण पाहत आहोत. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं शंभाऊ तोडमल च्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वीर 11 टाकळी मिया. आणि याचबरोबर परत एकदा आपल्याला पाहायचंय. बिग हिट केलाय आणि इथं सुरुवात करेल संदीप. चेंडू पोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
फटकाचा जोरात हा गेला षटकार. रवरी MIDCच्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. 7 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन स्कोर कार्डवरती पुन्हा एकदा. आणि यावेळेस अपील केली परंतु बॉल इथं आपण पाहत आहोत ऑफ टिकच्या बाराचा बाहेर. वाईड बॉल. हा गेला वाईड. सिलाई वर्ल्डचे मालक मान्य सिद्धार्थ शेठ रासने यांच्याकडून एक रन. 8 धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 रन स्कोर कार्डवरती आतापर्यंत बनवले गेल्यात. टोटल रन्स जर पाहिल्या तर 72 बनवायच्यात. आणि हा बॉल आपण पाहत आहोत ऑफ स्टंप वरती आले होते, बाहेर थोडेसे निघले होते, फ्रंट फूट वरती गेले होते संदीप, परंतु तिथं मात्र बॉल संपर्क थोडासा आपण पाहत आहोत जमला नाही. आणि षटक क्रमांक पहिलं संपले स्कोर कार्ड वरती. 8 धावा 1 ओव्हर नंतर 8 रन. रन स्कोर कार्डवरती जे आपण पाहत आहोत. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सूरजची गोलंदाजी आपण चांगली पाहिली. आणि इथं सुद्धा आपण पाहणार आहोत आता काय करेल टीम साठी. कुठल्या तरी एका टीमला जबाबदारी घ्यावी लागेल. दोन्ही टीमला आपलं अस्तित्व सुपर 8च्या लढतीपर्यंत नेऊन ठेवायचं असेल तर इथं खेळावंच लागेल. सूरज गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार झालाय. एकूण रन जर पाहिल्या 8 धावा. षटक क्रमांक पहिलं संपले. गोलंदाज सूरज. एक सूरज जर पाहिलं तर डोक्यावरती आहे आणि दुसऱ्या बाजूला एक सूरज आपण पाहतोय टीम साठी लढतोय, झगडतोय. आणि पहिलाच बॉल इथं अतिशय दर्जेदार केलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या स्थानिक खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. तालुक्यातील जे काही बेस्ट बॅट्समन आहेत त्या फलंदाजांना आपण पाहतोय की आयडॉल म्हणून आपण या फॉर्मॅट मध्ये यूज करत असतो. ऑक्शन आणि सर्व टीम ऑक्शन पद्धतीने सर्व खेळाडूंची जी काही निवड प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच बरोबर एक बुलंदी जॅक्सन खनखनी षटकार मोसाद शेखच्या बॅट मधून. षटकार. धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खासदार चषक 2023 आजचा दिवस क्रमांक पहिला आणि तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख चेंडू असेल तिथं क्षेत्ररक्षक आहे गोविंद. आणि तोपर्यंत देखील डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक चांगला होता. आता करायची नाही तर कधी करायची. आणि एक धाव सुद्धा इथं आपण पाहतोय घेतली जाईल. संघाची धाव संख्या 15 धावा धाव फलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पलीकडच्या बाजूला मित्र प्रीतम भाऊ हार्दे आणि सर्व मित्र परिवार मात्र या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सौरभ दादा भोंगळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. आणि यावेळेस हा चेंडू आपल्याला पाहायचा आहे. परफेक्ट बॅट वरती चेंडू जाईल एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. आणि यावेळेस मात्र गती थोडीशी कमी केली. चेंडू इथं आपण पाहतोय डॉट आहे. 5व्या बॉलवरची कुठल्याच प्रकारची धाव आली नाही. चेंडू डॉट गेलाय.
जय हिंद 11 टीमला विनंती आहे आपण आपला निर्णय कळवा. समोरची टीम रेडी राहील. गोलंदाज परत एकदा आपण पाहणार आहोत. सूरज यावेळेस परत एकदा ओ लाजवाब प्रयत्न सुरेख होते परंतु हरकत नाही. चेंडू डॉट गेलाय हे खूप महत्वाचं आहे. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती 19 रन बजरंग 11 या टीमच्या. संपली. इरिगेशन कॉलनी येथील हॉटेल न्यू काकाचे मालक मान्य सुनील शेठ घुले व मान्य अनिल शेठ घुले यांच्याकडून ही पहा संपली. वेळ वाचवा चला प्लीज. शेवटचे 18 बॉल आणि 51 धावेंची गरज जी आपल्याला पाहायला मिळते. अठरा चेंडू आणि विजयासाठी 51 धावेंची गरज. चला वेळेचं बंधन आहे. दोन्ही टीमला माहित आहे आपण 5-5 ओव्हरचे मॅचेस यासाठीच केलेत आहेत. पुढच्या 2 संघांना तिथे जास्त घाय होणार नाही याची काळजी करा. लोकल खेळाडूंसाठी 3 ओव्हर आहेत. आयडॉल खेळाडूंसाठी 2 षटकं आहेत. कशासाठी तिथं चर्चा रंगली आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 19 आल्यात. उर्वरित 3 ओव्हर मध्ये 53 धावेंची गरज आहे. त्रेपन्न शुभम ताके गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय मुसाद शेख. नॉन स्ट्राईक वरती संदीप माळी जो आपल्याला पाहायला मिळतोय. सामना खूप रंगणार आहे कारण ताकद आहे. अठरा बॉल आणि विजयासाठी 53 धावेंची गरज. आणि हा चेंडू इथे आपल्याला पाहायचंय. बिग हिट केलाय. चेंडू पोचेल सीमारेषेच्या बाहेर. बिग फार छडन फटका हा गेला षटकार. रवरी एमआयडीसीच्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शुभम वरती चालवलेला एक खरपूस समाचार. आणि हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाराचा बाहेर. वाईड बॉल हा गेला वाईड. सिलाई वर्ल्डचे मालक मान्य सिद्धार्थ शेठ रासने यांच्याकडून संघाची धावसंख्या 26 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 रन स्कोर कार्डवरती आहेत. शुभम मात्र वापसी करताना दिसेल. आणि हा सुद्धा चेंडू मात्र जमिनीला समांतर केलाय. क्षेत्ररक्षक अभिजित कवाडे डीप काव कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळेल. आणि एक सिंगल तिथं जे आपण पाहतोय घेतली जाईल. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 रन्स स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहावयास मिळत आहेत. तर यानंतर जय हिंद 11 टीमने सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. महाराणा 11 टीमला सर्वप्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही टीम रेडी राहा. आणि याचबरोबर परत एकदा चेंडू मात्र गगनामध्ये फेकलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली झेल टिपलाय. अभिजित कव्हाणे द्वारा झेल टिपला जाईल. फलंदाज संदीप बाद. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सिद्धार्थ मेन्स चे मालक मान्य सिद्धार्थ भैया कड यांची बळीची बळी. कदाचित संदीप सांगत असत मुसदला किती जोरात मारला होता तरी कॅच झाला. आणि एक चांगला फटका दाखवला होता संदीपने. फलंदाज आपण पाहतोय नवीन बॅट्समन या आधीच्या मॅचचा हिरो म्हटलं तरी हरकत नाही. जरी सामना 4 धाव्यांनी गेला 3 रन नाही बनू शकले बजरंग 11 टीम. परंतु सुरेश
पवारचा जो काही प्रयत्न होता, जी फटकेबाजी होती, ती मात्र विसरून जमणार नाही. सुरेश पवार नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवले गेल्यात. षटक क्रमांक 3 शुभम मात्र वापसी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 बॉल आणि विजयासाठी 45 धाव्यांची गरज. वा काय बॉल आहे, लाजबाब. चांगली गोलंदाजी इथं आपण पाहत आहोत, चांगली फलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषक 2023 चा आजचा पहिला दिवस आणि प्रेक्षकांची मात्र तुडुंब गर्दी जी आपल्याला पाहायला मिळेल. जसे जसे दिवस संपत जातील तशी तसे मात्र प्रेक्षक राजा आपल्या स्पर्धेशी जोडला जाईल. ओ बॅटेची कड, झेल कॅच मात्र इथं आपण पाहतोय ड्रॉप झाला. पंकजदादा पवार यांचा झेल घेण्याचा प्रयत्न देखील तिथं फसला. चेंडू इथं आपण पाहतोय पूर्णतः निर्धाव. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी अजून देखील 44 धाव्यांची गरज. शुभम मात्र वारंवार बदलाव चेंजेस क्षेत्ररक्षणामध्ये करेल, कारण इथून पुढे एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या कॉलबॅक फेरीमध्ये घेऊन जाईल हे माहित आहे वीर 11 या टीमला. आणि हा सुद्धा चेंडू इथं आपण पाहतोय बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा बॉल खाली आणि झेल टिपला जाईल. आणखीन एक धक्का. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सिद्धार्थ मेन्स वेअरचे मालक मान्य सिद्धार्थ भैया कड यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज सचिन हरिश्चंद्र मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच समीकरण कळवलं जाईल. अजून देखील विजयासाठी 44 धाव्यांची गरज. 12 बॉल आणि विजयासाठी 44 धाव्यांची गरज. आतिश 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 44 धावा बनवायच्यात. प्रति ओव्हर 22 रन ज्या बनवावे लागतील. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सचिन हरिश्चंद्र जे आपण पाहत आहोत. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाज परत एकदा सूरज डुबे. समोरच्या बाजूला आपण पाहत आहोत हायवे एंडच्या दिशेने गोलंदाजीसाठी तयार. 12 चेंडू विजयासाठी 44 धाव्यांची गरज. आणि हा चेंडू इथं आपण पाहत आहोत ऑफ टिकच्या बाराचा बाहेर आहे. वाईड बॉल अतिरिक्त एक सिंगल आली आणि आता लक्ष मात्र 43 धाव्यांचं राहिले. 12 चेंडू अजून देखील शिल्लक आहे. 43 बनवायच्यात बजरंग 11 या टीमला. गोलंदाज तयार. इथं आपण पाहत आहोत सूरज. पहिलाच बॉल वाईट पडलाय. अजून देखील 12 बॉल आणि विजयासाठी 43 धाव्यांची गरज. आणि हा सुद्धा चेंडू वाऱ्याच्या सुसाट वेगात यष्टी रक्षक आतिश माकासर यांच्या हातामध्ये जो आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉल. जो याआधी वाईट पडला होता ती अतिरिक्त रन जिथं गेली होती तिची जी काही नुकसान भरपाई आहे ती मात्र परत एकदा टीमसाठी जी रिटर्न केली आहे गोलंदाज सूरज डुबे द्वारा. हा चेंडू मात्र हलकीशी कट घेतली आहे आणि डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथं चांगला आहे परंतु वाचला सचिन. एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या 29. टोटल रन एकूण जर पाहिल्या तर 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 रन्स. अजून देखील बऱ्याचशा धावा बनवायच्यात. खेळावं लागेल. चौकार षटकारांनी मॅच होऊ शकते
परंतु तिला थोडस दूर नेण्यापासून बजरंग 11 टीमला इथं हरवण्याचा प्रयत्न जे करतायत वीर 11. आणि यावेळेस लढेल सचिन हरिश्चंद्र. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फटकाचा भोरा हा गेला षटकार. रवरी MIDCच्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. तर बजरंग 11 टीमच्या धावफलकावरती आपण पाहत आहोत 36 रन स्कोर कार्डवरती बनवले गेल्यात आणि विजयासाठी अजून देखील 36 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि विजयासाठी 36 धाव्यांची गरज बजरंग 11 या टीमला. वा, चांगला बॉल आणि तिथं मात्र समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न फसवलाय. लास्ट 8 बॉल आणि विजयासाठी 36 धाव्यांची गरज. मॅच मध्ये आहे अजून अद्यापपर्यंत जर पाहिलं तर दोन्ही टीम मॅच मध्ये वापसी करू शकतायत, परंतु इथं आपण पाहूया सूरज डुबे मात्र कमालीचा एफर्ट दाखवतोय गोलंदाजी. आणि यावेळेस एक बॉल सूरजचा तर एक चेंडू मात्र सचिनचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फटकाचा भोरा हा गेला षटकार. रवरी MIDCच्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. धावफलकावरती आपण पाहतोय 42 रन स्कोर कार्डवरती बनवले गेल्यात आणि शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी अजून देखील 30 धाव्यांची गरज. शुभम ताके आणि सचिन हरिश्चंद्र आपण पाहत आहोत की खूप जवळचे मित्र आहेत. जवळजवळ म्हणजे इथपर्यंत एका बाईक वरती कदाचित ते आले असतील आणि त्यामुळे एकमेकांचा खेळ माहीत आहे. बरोबर क्षेत्ररक्षण मात्र शुभमनं आता तैनात केले. कितपत फसेल की सचिन मॅच फिनिश करेल. 7 चेंडू आणि विजयासाठी 30 धाव्यांची गरज. आणि हा चेंडू इथं आपण पाहतोय मिस केलाय आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावरती 42 धावा बनवले गेल्यात. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 30 धाव्यांची गरज. पंकज पवारच्या हातामध्ये जे सोपवले गेले 6 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्यात. राऊंड दी विकेट मारा. गोलंदाज आपण पाहतोय पंकज पवार, समोरच्या बाजूला सुरेश पवार, नाश्ताकेनला सचिन हरिश्चंद्र. 6 बॉल आणि विजयासाठी धाव्यांची गरज आहे 30. पहिलाच बॉल इथं आपण पाहतोय की वाईट चेंडू असेल. सुरुवात मात्र थोडीशी खराब. हा गेला वाईड. सिलाई वर्ल्डचे मालक मान्य सिद्धार्थ शेखर रासने यांच्याकडून एक रन. 6 बॉल आणि विजयासाठी आता 29 धाव्यांची गरज. आणि हा चेंडू इथं आपल्याला पाहायचंय. बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक अभिजित कामाने. बॉल खाली येईल आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद सुरेश पवार. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सिद्धार्थ मेन्स वेअरचे मालक मान्य सिद्धार्थ भैया कड यांची बळीची बळी. नवीन फलंदाज मध्ये आपण पाहतोय अक्षय निमसे, मॅन फ्रॉम टाकलिबिया. गोलंदाज तयार पंकज. चांगली गोलंदाजी आहे. पहिला बॉल वाईट टाकला, त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहतोय विकेट घेतली. अभिजितने टिपलेला सुंदर झेल आणि हा चेंडू इथं आपण पाहत आहोत. अपील केली होती परंतु बॉल मात्र
आपण पाहतो ईस्टर्न पासून थोडासा दूर पिचिंग लाईन जी आपल्याला पाहायला मिळते. पंच मात्र एक चांगली दर्जेदार पंचगिरी जी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच बरोबर हा सुद्धा चेंडू एक चांगला सुंदर सुरेश मोरेचा तो झेल इथं आपण पाहिला. फलंदाज बाद आहे अक्षय निमसे. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. सिद्धार्थ मेन्स चे मालक मान्य सिद्धार्थ भैया कड यांची बळीची टाळी. महाराणा 11च्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण उजव्या बाजूला यायचंय आपल्या पॅव्हलियनमध्ये. संगणक आपली त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. आणि त्याचबरोबर जय हिंद 11च्या सुद्धा खेळाडूंनी आपल्या कॅप्टनशी डाव्या बाजूला संपर्क करा. पंकज पवार हा सुद्धा चेंडू सुरेख असेल. क्षेत्ररक्षक सचिन बलपर्यंत आपण पाहतोय की तिथं शुभम येईल. आणि आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता जी शिल्लक आहे तर विजयासाठी अजून देखील आपण पाहणार आहोत. 2 चेंडू जे शिल्लक आहेत आणि 28 रन अजून देखील बनवायचे आहेत. आणि हा चेंडू उडवलाय परंतु थोडासा उशीर झालाय की काय. आणि पाहायचंय आपल्याला षटकार आहे झरण. फटकाचा धोरा हा गेला षटकार. रवरी MIDCच्या जय किसान हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ शेळके व मान्य सौ वर्षाताई शेळके यांचा षटकार. तर या ठिकाणी किशोरदादा कोबर्णे साहेब मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आदरणीय काकासाहेब उजाडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी आदरणीय संतोष दादा येवले आपणास विनंती करेल आपण काका बुजडी यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. जुने बॉल द्या चला.